वसा जनसेवेचा। शहरातील पाणी टंचाईने अखेर महिलांचा संयम पूर्णपणे तुटला असून 20 मे रोजी प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मधील महिलांनी आक्रमक घागर मोर्चा काढत थेट नगरपालिकेवर धडक दिली। संतापलेल्या महिलांनी नगरपालिका कार्यालयाच्या आवारातच प्रसिद्धीसारखी कविता वाचन करत घागरी फोडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। पाणी साठा उपलब्ध असतानाही शहरात पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली दर 2-3 महिन्यांनी पाणी टंचाई निर्माण होणे हे पूर्णपणे प्रशासनाचे नियोजन शून्य कारभार असल्याचा घणाघाती आरोप सुज्ञ लोक करताना दिसतात। अनेक दिवसांपासून नळांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत। घरात पाणी नाही पण प्रशासन झोपेत आहे अशा शब्दात महिलांनी संताप व्यक्त केला। प्रभागातील महिलांनी स्पष्टपणे सांगितले की अवैध नळ कनेक्शन आणि मोटारींमुळे पाण्याचा दाब कमी होत आहे, परंतु महिलांच्या या बोलण्याकडे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक दुर्लक्ष करताना दिसतात। आम्ही 50 वर्षांपासून येथे राहतो पण आजपर्यंत अशी वाईट परिस्थिती कधी पाहिली नाही। प्रशासक काळात हजारो अवैध कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी चौकशीची मागणीही केली, पण हे सर्व आंदोलन सुरू असताना प्रशासकीय इमारतीमध्ये आंदोलन कमी आणि पब्लिसिटी स्टंट अधिक दिसून येत होता। त्यामुळे हे सुद्धा म्हणावे लागेल की प्रशासकीय इमारती पब्लिसिटी स्टंटसाठी आहेत का? हा 44 ते 45 डिग्री सेल्सिअस चाललेला आहे आणि प्रत्येक जागेवर पाण्याची वणवण दिसून येत आहे। सध्या आम्ही शेगावच्या नगर परिषदमध्ये आहे। काल येथे काही महिला येऊन घागर फोडून गेल्या होत्या, परंतु महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खूप मोठ्या मेहनतीने आमदार संजय कुटे यांनी शेगावकरिता जी पाणी पुरवठा योजना आणली होती ती कुठेतरी अपुरी पडताना इथे दिसत आहे। कारण काय आहे ते अधिकाऱ्यांना शोधावं लागल, परंतु काल जे आंदोलन इथे करण्यात आले त्याच्यात आंदोलन कमी आणि पब्लिसिटी स्टंट जास्त दिसत होता। त्यामुळे आता गावामध्ये अशी सुद्धा चर्चा आहे की शासकीय इमारती या पब्लिसिटीसाठी आहेत का? कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।